हाय हॅलो नमस्ते. आपण पाहूया लग्नाची बेडी. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पिंकी ही रत्न पारखे यांच्या घरामध्ये आलेली असते व ती सर्वांना खूप काही बोलून जाते. त्यावर मधू राघवला म्हणू लागते, अरे राघव, तू कसे काय शांत आहेस बरं? आणि तिला काहीही बोलला नाहीस आणि ती सुद्धा म्हणत आहे तुला की तुझ्याशी ती लग्न करेल आणि तू शांतच उभा आहेस. तिला काहीतरी बोलायचं ना, उत्तर तरी द्यायचं ना. राघव सांगू लागतो, हे बघ, मला त्याच्याबद्दल काहीही नाही. मला खूप काही प्रश्न पडलेले आहेत. मधू म्हणते, आता तुला कसले प्रश्न पडले आहेत बरं? राघव सांगू लागतो, अशा बऱ्याच प्रश्न आहेत की ती साताऱ्याची आहे आणि ही कृष्णाची मावशी ही पुण्यातली आहे. मग यांची दोघं ओळखी कशी काय बरं? आणि ही तर आमदार आहे आणि कृष्णा एक चोर. मग या दोघांच्या मैत्री कशी काय बरं? आणि ही काय बोलत आहे? अशा मला खूप काही प्रश्न पडले आहेत, त्याआधी मला सोडवायचे आहेत. रुक्मिणी म्हणते, हो बरोबर आहे तुझं. पुढे आपण पाहतो, पिंकीने मधूला किचनमध्येच राहायला सांगितलेलं असतं व सर्व जे काही तिला जेवण लागेल ते तिनं बनवून द्यायचं, तरच तिला ती माफी करेल असे पिंकीने मधूला सांगितलेले असते. त्या पद्धतीने मधू आता जेवण बनवत असते. आता सर्व लोक डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात पिंकी येऊन रुक्मिणीच्या जागी येऊन बसते व तिला रेश्मा म्हणू लागते, अगं तू इथून उठ, ही जागा आईंची आहे आणि तू इथे बसू नकोस. आणि काकूकडने तू उगच ओरडा खाशील, त्यामुळे तू इथून उठ. ही त्यांची जागा आहे आणि ते घरातील मोठे माणूस आहेत, त्यांना मान दिला पाहिजे, त्यामुळे तू उठ. पिंकी म्हणते, हो का? मी इथून उठणार नाही, आता मी इथेच बसेल, अशी पिंकी हट धरते. तेवढ्यात तिथे रुक्मिणी येते व तिला म्हणू लागते, तू इथून उठ. पिंकी म्हणते, मी इथून उठणार नाही, आता मी इथेच जेवायला बसणार, ही जागा मला आवडलेली आहे. रेश्मा बोलू लागते, काकू, हिला बसायचं असेल तर बसू द्या आणि हिला जेवू द्या, आपण नंतरून सर्व लोक जेवू. तेवढ्यात मधू किचनमधून जेवणाचा सर्व पदार्थ घेऊन येते व पिंकी म्हणते, बरं, जे काही आणले आहेस ते सर्व मला आता वाढ. तसे म्हणून ती सर्व जे काही बनवलेले असते ते खाऊ लागते. बघता बघता ती सर्व पातेल्यामधून सर्व खाऊन टाकते. तिथे उभे असलेले तिला बोलू लागतात, अरे आम्हाला सुद्धा जेवायचं होतं आणि हे काय सर्व तूच खाल्लीस? पिंकी म्हणते, मग मी तुम्हाला सांगितलं होतं जेवायला बसा म्हणून, तुम्हीच तर बोललात की मी नंतर जेवेल म्हणून. बाकीचे सर्व म्हणतात, आता आम्ही काय करायचं, काय जेवायचं, आता हा प्रश्न पडतो. पिंकी तिथून निघून जाते. रुक्मिणी म्हणते, आता जेवण कोण बनवणार? मधू म्हणते, मी तर नाही, मला आता खूप कंटाळा आला आहे आणि हे सर्व स्वयंपाक मीच बनवलेलं होतं. रेश्मा रुक्मिणीला बोलू लागते, आज आपण बाहेरून ऑर्डर करूया का जेवण? रुक्मिणी म्हणते, बरं बरं, जे कोणाला काय पाहिजे असेल ते तुम्ही ऑर्डर करा, मग आपण आता बाहेरचं जेवू. मधू म्हणते, मी ऑर्डर करेल, जे कोणाला काही पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा. तसे म्हणून ती तिच्या रूमकडे जाते. इकडे आपण पाहतो, पिंकीने कृष्णाच्या मावशीला फोन केलेले असते व ते तिला सांगत असते, इथे मी व्यवस्थित पद्धतीने हँडल करत आहे आणि कृष्णा कशी आहे तिकडे बरं? मावशी सांगू लागते, कृष्णाचं तुम्ही काहीच काळजी करू नका, ती आता शोधत आहे, सर्चिंगमध्ये आहे आणि सावी मिळेलच लवकर. इकडे पिंकी सांगू लागते, राघव आता कृष्णाला शोधायला जाणारच नाही, घरातून बाहेरच पडणार नाही, याची मी काळजी घेईल. पिंकी फोनवरून बोलत असताना तिला समजतं बाहेर कोणीतरी उभा आहे आणि आपलं सर्व बोलत्याला ऐकत आहे. तेवढ्यात ती दरवाजा उघडते व तिला मधू दिसते. ती तिला आतमध्ये ओढून आणते व म्हणू लागते, काय ग, आमचं बोलत्याला ऐकत होतीस? मी फोनमध्ये काय बोलत होतो ते सर्व ऐकून घेत होतीस का? मधू म्हणते, अरे नाही, मी माझा मोबाईल शोधण्यासाठी इथे वर आलो होते आणि तेवढ्यात तुला मी दिसले, मग तुला वाटलं की मी तुझं बोलणं ऐकत आहे आणि मी तसे का करेन बरं? तुझं बोलणं घेऊन मला काय करायचं आहे ते? पिंकी सांगू लागते, हे बघ, सर्व मला समजतं, मी काय आता बारकी नाही, तू काय करतेस आणि काय नाही मला हे माहीत आहे, त्याच्यामुळे सावध राहायचं, माझ्यापासून दूरच राहायचं. पुढे आपण पाहतो, ऋषभ राघवला म्हणत असतो, अरे आता कृष्णा घरातून अशी कशी काय गेली बरं आणि कुठे गेली असेल ती? आणि कोणाला काहीच सांगितलेलं नाही आणि आता तर फार अवघड झालेलं आहे. मी आणि रेश्मा दोघेही डिवॉर्स पेपरवरती साईन केलेले आहेत, त्याचं काय करायचं आता? राघव म्हणतो, तू तिचं ऐकून का बरं साईन केलंस? तुलाही कळत नाही का? राघव विचारू लागतो, बरं तुमचा काय प्लॅन होता पुढे? डिवॉर्स पेपरवरती साईन केल्यानंतर काही प्लॅन केला होतात का तुम्ही?
ऋषभ म्हणतो, मला पुढचा प्लॅन काहीच माहीत नाही. सर्व प्लॅन कृष्णानेच केला होता आणि तिलाच माहीत आहे. राघव म्हणतो, अरे असे कसे काय वागतोस तू? तुझं बुद्धी थोडं वापरायचं ना, तुला कळत नाही का? ऋषभ सांगू लागतो, दादा तूच काहीतरी कर आता आणि मला रेश्मापासून दूर व्हायचं नाही. तसे काहीतरी बघून घे. राघव म्हणतो, तू काही काळजी करू नकोस, मी पाहून घेतो काय करायचं ते. रेश्माला आणि तुला दूर होऊ देणार नाही याची मी काळजी घेईल. पुढे ऋषभ म्हणतो, अरे माझं तर ठीक आहे, कसे बसे शॉर्ट आउट करून घेईल आपण, पण तुझं काय दादा? कृष्णा पण आता सिंधू म्हणत होतो आपण, ती आहे की नाही हे तरी सांग. राघव म्हणतो, कृष्णा सिंधू आहे हे मला 100% माहीत आहे, पण ती असे का करत आहे आणि आता कुठे गेली आहे हेच काही कळत नाही. राघव असे बोलताना त्याला आठवू लागतं कृष्णाच्या मावशीशी त्यांनी बोललेलं असतं की ते आधी म्हणजे गडचिरोलीला होते, तिथून ते कसे वसे इकडे आले, कसे काम करू लागले व ते चोरी का करू लागले हे मावशीने सर्व राघवला सांगितलेलं असतं. राघव ऋषभला सांगू लागतो, आपण गडचिरोलीमध्ये कृष्णाला शोधूया, तिथे ती आपल्याला मिळेल. तेवढ्यात पिंकी मधुला घेऊन येते व ती बोलू लागते, कोणीही कुठेही जायचं नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.